फायनली ते प्रोडक्ट विकलं, जोपर्यंत ते पैसे येत नाही तोपर्यंत शेतकऱ्याच्या मनात खूप धाकधूक असते. मला टोमणा वाटला. नाही, सॉरी सॉरी सॉरी, नाही, हे पण मी जोक. फायनली जेव्हा कळलं की विशाल करतोय आणि मी पहिल्या दिवशी विशालला भेटले, छोटं व्हर्जन आहे असं म्हणायला हरकत नाही, पण कडक व्हर्जन. कडक आहे भावा. आणि मी फर्स्ट डेला म्हणजे आमच्या समोरच तिथे त्याचं थोडं थोडं इकडून कट होतंय तिकडून कट होतंय, मग दाढीमध्ये म्हणजे आमच्या समोरच सळण सुरू झालं होतं. आणि माझा पहिला प्रश्न त्याला त्याचा, तू केसांसाठी काय करतोस रे, इतके छान घनी जुल्फे, तू 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 तू. विशाल, जय आपल्यासोबत आहे हे कधी कळलं आणि काय फोन कॉल्स वगैरे काय बोलणं काय झालं ना? पाया पडतो, पण तुम्ही प्लीज आमची सिरियल एकदा फक्त बघायला सुरुवात. नमस्कार, कलाकट्टा प्राईममध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. स्टार प्रवाह वाहिनीवर आजपासून एक नवी मालिका आपल्या भेटीला येत आहे, एड लागलं प्रेमाचं. आणि माझ्यासोबत आहे विशाल आणि पूजा. खूप खूप स्वागत आहे. कसे आहात? थँक्यू, मस्त मजेत आणि खूप Excited. एक्साइटेड. तेच मला विचारायचं होतं. आजपासून मालिका टेलिकास्ट होते, किती उत्साह आहे, नर्वसनेस आहे, काय नक्की? भरभरून म्हणजे आजपर्यंत जेवढा उत्साह नव्हता तेवढा आज आहे म्हणायला हरकत नाही. काय प्रत्येक काम खूप एनर्जी देतं, पण हे काम कसं आहे, 2 वर्षानंतर परत आपण टेलिव्हिजनवरती येतो, त्यावेळी एक मोठी जबाबदारी पण असते आणि नंबर 1 चॅनलवरती येतो स्टार प्रवाह सारख्या. तर त्या चॅनल त्या एनर्जीने आणि तेवढं काम मोठं झालं पाहिजे आणि आपल्याकडून तेवढी एनर्जी दिली पाहिजे. सो तेवढी सगळ्यांनी आमच्या सगळ्या संपूर्ण टीमने एनर्जी दिली आहे. आणि ते असतं ना की या बाबतीत मला असं एक छोटंसं उदाहरण मी हे देईन. जसं आमच्या गावाकडे शेतकरी द्राक्ष बागायत सांभाळतो, वर्षभर सांभाळतो, पण शेवटी त्याच्या टेस्ट होतात, टेस्ट होऊन त्याच्यानंतर फायनली ते प्रोडक्ट विकलं, जोपर्यंत ते पैसे येत नाही तोपर्यंत शेतकऱ्याच्या मनात खूप धाकधूक असते. तसं आता आमचं एवढी मेहनत केली, आम्ही प्रोमोज केले, वर्कशॉप केलं, शूट केलं, आणि आज जी फायनली डेट आली आहे ती लोकांपर्यंत पोहोचण्याची, तर तेवढी धाकधूक आहे. सो खूप एक्सायटेड आहे आणि खूप खुश आहे. आणि पूजा पुन्हा एकदा स्टार प्रवाहावर आली आहे, काय सांगशील? मी म्हणजे एक्साइटमेंट लेवलच माझ्यासाठी आत्ता वेगळी आहे. आणि माझं तर म्हणतात ना, माझा फुगा झालाय. मी मी खूप खुश पण आहे. मी खूप आभार पण मानते विठुरायाचे. आणि जसं आता याने सांगितलं की फायनली आपण इतकं काम करत असतो, त्याचं फळ मिळेल नाही मिळेल ते माहिती नाही, पण ते काम, ते कष्ट, ती मेहनत, तो प्रवास आज फायनली प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. त्यामुळे हो, एक्साइटमेंट पण आहे, पण भीती पण आहे थोडीशी, की कसं होतंय, काय होतंय, लोकांना आवडतंय का, काय रिव्ह्यूज येतील किंवा काय. तुझ्या पाठीशी आहे. सो येस, ती एक्साइटमेंट तर खूप आहे आणि आज कळेलच आता रात्री 10 वाजता. पण विशाल, म्हणजे आम्ही इंस्टाग्रामवरती वगैरे पाहत असतो, तो गावी डोंगरावर वगैरे जाऊन व्यायाम वगैरे करत असतो. म्हणजे इतक्या वर्षांची मेहनत, एक असा रोल मिळतो आणि ती फळाला लागते, असं नाही वाटत? बघ ना, मुद्द्याचं बोलली. म्हणजे एवढी फिटनेस मी जवळजवळ आता 4 वर्षापासून जपले, ॲप सगळ्या गोष्टी. येस, राजा ज्योतिबाच्या वेळी ती दिसत होती फिजिक. मी जवळजवळ 90-95 किलो वजन वाढवलं होतं त्यावेळी. किलो वजनावरती गेलो होतो, 15-1 किलो वजन वाढवलं होतं. त्याच्यानंतर मी कामं केली, त्यामध्ये ते दिसेल, पण ती काम आलं नाही की माझी फिटनेस पण दिसेल, ॲक्टिंग बरोबर सगळ्या गोष्टी. सो इथे हे कॅरेक्टर असं बनलंय ना की ते माझ्यासाठीच बनलंय असं मला वाटतं. तो लुक पण 2 वर्षापासून तो कॅरी केला, तो फायनली एका संपूर्ण आता वर्षभर लोकांपर्यंत पोहोचेल. आणि फिटनेस पण हे कॅरेक्टर असं आहे की ते दाखवतात, सीन पण असे लिहून येतात ना, त्यामुळे मलाही छान वाटतं की मेहनत जी आहे ते दिसते आणि होपफुली लोकांना त्यातून मोटिवेशन मिळेल फिटनेससाठी. आणि फिटनेस आजकाल खूप महत्त्वाची आहे. सो आमची मालिका बघत बघत फिटनेस सुद्धा लक्षात घ्या, फिट सुद्धा राहणं गरजेचं आहे. मला टोमणा वाटला. सॉरी, नाही, हे पण मी जोक आणि फिटनेस असं मी तुझ्याकडे बघितलं पण नाही. तू खूप गोड दिसते आणि खूप गोड स्माइल आहे तुझी. पण फिटनेस गरजेची आहे. तुलाही सांगेन, तुला जर का डाएट प्लॅन किंवा काय गोष्टी हव्या असेल तर मला सांग. मी तुला नक्कीच काहीतरी मोटिवेशन आणि काहीतरी गोष्टी सांगेन, जेणेकरून फिटनेसमध्ये म्हणजे तू आता भारीच करत असणार आहेस, पण अजून भारी करशील ज्यावेळी आपण अजून फिट असू त्यावेळी. सो टेक इट पॉझिटिव्हली. येस, नक्कीच. पण काय सांगाल, जेव्हा एकमेकांबद्दल कळलं की आपल्या अपोजिट पूजा आहे किंवा विशाल आहे, काय रिॲक्शन काय होती? मला तर जेव्हा ऑडिशन्सबद्दल कळत होतं ना, तर मी ऑडिशन दिली होती मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये. आणि त्यानंतर मला हे कळलं होतं की हिरोसाठी पण सर्च करतायत, अजून मुलीसाठी पण ऑडिशन्स होत आहेत वगैरे. तर मला तेव्हा कळलं होतं की पुष्पासारखा लुक किंवा एक असा रांगडेपणा हवा आहे, किंवा यु नो
तसा एखादा कॅरेक्टर किंवा रोल ते शोधतायत. त्याज लाईक ओके ठीक आहे, माझं काही असेल टी ऑडिशन करायचं किंवा काय असेल तर प्लीज मला कळवा असं म्हणून. आणि मग मला फायनली जेव्हा कळलं की विशाल करतोय आणि मी पहिल्या दिवशी विशालला भेटले, म्हणलं "चायला क्या परफेक्शन!" एकदम परफेक्ट ढूंढ केला आहे एकदम. आणि मी आले होते माझ्या लुक टेस्टसाठी. मला माहित नव्हतं की त्या दिवशी विशाल पण असणार आहे. पण तो स्वतःहून आवर्जून भेटायला आला होता मला, की "हाय पूजा" असं म्हणून आपण एकत्र काम करणार आहोत. आणि तिथूनच एका माणसाबद्दल, एका व्यक्तीबद्दल खूप काही सांगून जाते तुमची पहिली भेट. सो ते पण होतं आणि कॅरेक्टरसाठी पण तो परफेक्टच जातोय असं मी म्हणेन. अं, छान, पूजा भारी आहे आणि तिच्याबद्दल काय सांगू. आधी स्वाभिमान सिरियल केली. हा, तू जे बोललेल ते बोलतो. स्वाभिमान सिरियल तिने केली, हिट दिली आणि लोकांचं प्रेम आहे तिच्यावरती खूप. आणि चांगल्या कलाकाराबरोबर काम करणं खूप गरजेचं असतं. चांगला कलाकार को स्टार मिळणं खूप गरजेचं असतं आणि त्या सगळ्या क्वालिटीज हिच्यामध्ये आहेत. सो 100% जे बॉन्ड तुम्हाला ते दिसतंय स्क्रीनवरती, जे मग ते टशनचं असो किंवा काही असो, ते दिसणं गरजेचं असतं आणि ते मला वाटतं की अंडरस्टँडिंग असणं खूप गरजेचं आहे परफॉर्मन्स आणि त्या कॅरेक्टरच्या दरम्यान. तिचं कॅरेक्टर मला समजायला हवं, माझं कॅरेक्टर तिला समजायला हवं आणि त्यावेळी आणि हे कधी समजतं, मला सगळ्यात महत्त्वाचं माणूस म्हणून खूप चांगलं असणं गरजेचं आहे आणि ती क्वालिटी सगळ्या हिच्यात आहेत. सो ब्लेस की चांगली को स्टार मिळाली. आणि जसं मगाशी लुकचं म्हणालीस, ॲक्च्युली हा लुक नंतर कट करत असा झाला थोडा. आणि आधी तर बघितलं तर मी खूप वेगळ्याच एका गँगस्टरवाल्या रोलसाठी ते वेगळं चाललं होतं माझं काहीतरी, ते त्यासाठी. पण हे जरा त्यातलं छोटं व्हर्जन आहे असं म्हणायला हरकत नाही, पण कडक व्हर्जन आहे. राया कडक आहे भावा. आणि मी फर्स्ट डेला म्हणजे आमच्या समोरच तिथे त्याचं थोडं थोडं इकडून कट होतंय, तिकडून कट होतंय, मग दाढीमध्ये म्हणजे आमच्या समोरच सळन सुरू झालं होतं. आणि माझा पहिला प्रश्न त्याला त्याचा, "तू केसांसाठी काय करतोस रे? इतके छान घनी जुल्फे, तू 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 तू." पण विशाल, जय आपल्यासोबत आहे हे कधी कळलं आणि काय फोन कॉल्स वगैरे काय बोलणं काय झालं नक्की? जयच्या आधी मला कळलं की जय माझ्याबरोबर आहे ते. त्यामुळे की मी एक्सायटेड होतोच की चलो अच्छा आहे. कारण चांगली जोडी, जे लोकांनी खूप प्रेम दिलं त्या जोडीला त्या शो थ्रू, आणि ती जोडी परत एकत्र काम करतोय तर ऑब्व्हियसली मजा येते. आणि आम्ही एक फिल्मही केली त्याच्यानंतर महेश सरांची. तर अच्छा लडका आहे आणि चांगलं मेहनत घेतोय आणि मेहनत डेडिकेशन असणं खूप गरजेचं आहे आणि ते दिसतं. आणि आमचं बॉन्डिंग एवढं आम्ही एकमेकांना ओळखत असल्यामुळे ॲज अन कॅरेक्टर किंवा ॲज अ सिरियलला जेवढी हेल्प होईल त्या पॉझिटिव्ह गोष्टी खूप जास्त आहेत. सो हॅपी. नक्कीच. आता वेळ कमी आहे, आता मालिका सुरू होते. आम्ही सेटवर येऊ आणि मस्त गप्पा मारू. 100%. येस, ऑलवेज Yes. वेलकम. छान छान या वेगळे सेगमेंट्स करूया, भरपूर अजून गप्पा मारूया. युअर ऑलवेज वेलकम. प्रेक्षक पण ऑलवेज वेलकम. पण विशाल, जाता जाता रांगड्या भाषेत सांग प्रेक्षकांना, मालिका आजपासून येते. तर माझे रसिक प्रेक्षक मी मला एवढीच विनंती करेन की आज रात्री 10 वाजता मी म्हणजे राया, मंजिरी आणि आमची संपूर्ण फॅमिली तुम्हाला भेटायला येणार आहे. तर तुमच्या पाया पडतो, पण तुम्ही प्लीज आमची सिरियल एकदा फक्त बघायला सुरुवात करा. आई शपथ सांगतो तुम्हाला, नाही याड लागलं प्रेमाचं, तुम्हाला प्रेमाचं किंवा आमच्या सिरियलचं नाही येड लागलं तर बोलून टाका. तो नक्की बघा आमची मालिका येड लागलं प्रेमाचं रात्री 10 वाजता. नक्कीच येड लागेल. आई शपथ. नक्कीच. थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.